पण मी मात्र तुला सतत माझ्या मुलाला माझ्यापासून दुरावलंस म्हणून टोचून बोलत राहिले ग. पण बाळा, खरं तर तू माझ्या मुलाला माणसं जोडायला शिकवलीस, नाती जपायला शिकवलीस. राधा, एका मुलाच्या आईला दुसरं काय हवं असतं ग? आपल्या घरातल्या माणसांची मन जपणारी, घरातल्यांना जोडून ठेवणारी सून हवी असते. आणि तू तशीच आहेस बाळा. माझं खूप चुकलं. मला माफ करशील ना ग? आईने माफी मागायची नसते, आईने फक्त प्रेम करायचं असतं. आईच्या ओरडण्यात प्रेम असतं, तिच्या रागवण्यात प्रेम असतं. तुम्ही आमच्यावर ओरडा, रागवा, पण आमच्यावर प्रेम करणं थांबवू नका. नाही, आम्हाला आणखी अनाथ करू नका. नाही बाळा, असं नको बोलूस. राधा बाळा, तू आता अनाथ नाहीस. मी आहे ना तुझी आई. तू आता माझी लेकच आहेस. स्वतःला कधीच अनाथ समजू नकोस. आणि आता ही आई आपल्या मुलाला कधीच काही कमी पडू देणार नाहीये. खरंच चमत्कार झालाय हा. माझा तर विश्वासच बसत नाहीये. असाच एखादा चमत्कार झाला आणि आपले मसाले परत आले तर. चमत्कार होऊन मसाले परत येणार नाहीत, पण नवीन मसाले नक्की तयार करू शकतो आपण. अहो, अख्खी रात्र पडली आपल्याकडे आता. त्यामुळे नवीन मसाले नक्की बनवू शकतो आपण. आणि आता मीही आहे ना तुमच्या सगळ्यांच्या सोबत. काय झालं? हे घे, ही किल्ली आपल्या गोडाऊनची किल्ली येते. आई अगं, मी काय सांगते ते नीट ऐक बघू आधी. आपल्या गोडाऊन मध्ये सगळे खडे मसाले वाळवून ठेवलेले आहेत. मसाल्याला लागणारे इतर सामानही आहे. तुम्ही दोघंही तिथे जा, तुम्हाला जे मसाल्याचं सामान लागणार आहे ते घ्या आणि नवीन मसाला तयार करा. नाही नको आई, हे असं चोरून हे धर. अरे असं काय करतोस वेड्यासारखं? त्यात कसली आली चोरी? तू कोण परकायस का? तू माझाच मुलगा आहेस ना. पण हे सगळं तुमचंच आहे आता. त्यामुळे आता वेळ घालवू नका, जा लवकर आणि लवकरात लवकर तिथे जाऊन मसाला तयार करा. थँक्यू. जा लवकर जा, यशस्वी व्हा. थँक्यू. जा लवकर.
साफ कर साफ. निम्म काम तर झालं. आता का यांना हाकललं की नक्कीच काका माझ्यावर जबाबदारी सोपवतील. संजीवनी, तुम्ही जागा का आहात? नाही, ते पाणी प्यायला उठले होते. थोडं बेचैन वाटत होतं. आता कसली बेचैनी? मी काय बेचैनी आहे ती उद्या कायमची गेली असेल. पाणी पिऊन झोपा. हो आलेच.